हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि आपण आज सुरुवात करणार आहोत तुमच्या 5th स्टँडर्डच्या मॅथ्सला. ओके, तुमची सुट्टी चालली आहे मला माहिती आहे, पण या सुट्टीत तुम्हाला फारसं बाहेरही फिरता येत नाहीये, तर आपण या सुट्टीचा थोडासा वापर अभ्यासासाठी पण करून घेणार आहोत. ओके, तर आपण आज सुरुवात करणार आहोत 5th स्टँडर्डच्या मॅथ्सच्या पहिल्या चॅप्टरला. तुमचं पहिलं चॅप्टर कुठलं आहे मॅथ्सचं? रोमन न्यूमरल्स. ओके, आता प्रत्येकाच्या घरात वॉच असतं, बरोबर. सो मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्या घरी असं वॉच असतं. या वॉचमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? 1 पासून नंबर स्टार्ट होत आहे 12 पर्यंत, बरोबर. सो ही नंबर्स तुम्ही सगळी आता 4th स्टँडर्ड पर्यंत शिकला होतात. या नंबर्सला काय म्हणतात रे बाळांनो? इंटरनॅशनल नंबर्स, बरोबर. सो ऑल दीज नंबर्स विच आर शोन इन दिस वॉच आर कॉल्ड ॲज इंटरनॅशनल नंबर्स. नाव माझ्याकडे अजून एक वॉच आहे. या वॉच मध्ये परत तुम्हाला काही सिम्बॉल्स दिसत आहेत, बरोबर. ही सिम्बॉल्स आतापर्यंत तुम्हाला सिलेबस मध्ये नव्हती. मग या सिम्बॉल्सला काय म्हणतात? रोमन न्यूमरल्स. आता या सिम्बॉल्सला रोमन न्यूमरल्स का म्हणतात आपण ते बघूयात. ओके, आता जेव्हा एन्शियंट टाइम मध्ये रोमन एम्पायर होतं तेव्हा ही सगळी सिम्बॉल्स यूज व्हायची, म्हणून त्याला रोमन न्यूमरल्स असं म्हणतात. जेव्हा पुरातन काळामध्ये रोमन साम्राज्य होतं तेव्हा ती सिम्बॉल्स यूज व्हायचे, म्हणून त्याला रोमन न्यूमरल्स असे म्हणतात. तर आपण या चॅप्टर मध्ये रोमन न्यूमरल्स बघणार आहोत फ्रॉम 1 to 20. ओके, नाउ for writing this Roman numerals from 1 to 20 we are going to use some symbols. मग आता कुठली सिम्बॉल्स आपल्याला यूज करायची आहेत ती बघून घेऊयात आपण. ओके, सो फर्स्ट we will see which symbols we are going to use to write the numbers from 1 to 20. So symbols for writing Roman numerals. ओके, तर सगळ्यात पहिला सिंबल एकदम सिंपल सिंबल आहे, तो म्हणजे तुमचा आय. हा आय कशासाठी यूज होतो? तर 1 साठी यूज होतो, तुमचा इंटरनॅशनल न्यूमरल 1 साठी. सो दिस इज युअर फर्स्ट सिंबल, दॅट इज आय, विच इज यूज टू शो 1. Now the second symbol is V. हा V कशासाठी यूज होतो? टू शो इंटरनॅशनल न्यूमरल 5. हा V कशासाठी यूज होतो? 5 हा नंबर दाखवण्यासाठी यूज होतो. ओके, सो फर्स्ट सिम्बॉल होतं तुमचं I, which is used to show numeral 1, and after that we have seen V, which is used to show numeral 5. Now the third symbol is X. Okay, हा X यूज होतो न्यूमरल 10 शो करण्यासाठी. ओके, सो हे 3 बेसिक सिम्बॉल्स यूज करून आपण 1 पासून 20 पर्यंत सगळी रोमन न्यूमरल्स लिहू शकतो. ही तिघही रोमन न्यूमरल्सची जी सिम्बॉल आहे ती तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्यायची आहेत आणि रिमेंबर पण करायची आहेत. तर नोट डाऊन करून घेऊयात ही. तर आपण आता रोमन न्यूमरल्स 1 to 20 पर्यंतची कशी लिहिणार आहोत ते बघूयात. ओके, सो 1, दिस I is written as 1. ओके, हा झाला तुमचा 1. आफ्टर दॅट 2, 1 plus 1 is equals to 2. 3, 1 plus 1 plus 1 is equals to 3. IV, 5 minus 1 is equals to 4. V, 5. V, I, 5 plus 1 is equals to 6. V, I is equals to 5 plus 1 plus 1 is equals to 7. V, I
is equals to 5 plus 1 plus 1 plus 1 is equals to 8. I x is equals to 10 minus 1 is equals to 9 and x is equals to 10. आता ही झाली तुमची 1 पासून 10 पर्यंतची रोमन न्यूमरल्सची सिम्बॉल्स. ओके, आता ही मी पाठ केली होती का नाही, या हे सिम्बॉल्स लक्षात ठेवण्यासाठी काही सिंपल रूल्स आहेत. हे नंबर्स लक्षात ठेवण्यासाठी सगळ्यात आधी तर आपण 3 सिम्बॉल्स लक्षात ठेवली होती. आय म्हणजे काय तुमचा 1 झाला, व्ही म्हणजे काय तुमचा 5 झाला, एक्स म्हणजे काय तुमचा 10 झाला. बरोबर, ही 3 नंबर्स तुम्हाला लक्षात आले. आता ही मधली नंबर्स आपल्याला कशी लक्षात ठेवायचे त्याच्यासाठी काही बेसिक रूल्स आहेत. जर तुम्हाला ते रूल्स समजले तर तुम्हाला रोमन न्यूमरल्स इझिली लिहिता येते. ओके, तर सगळ्यात पहिला रूल, सो युअर फर्स्ट रूल इज यू कॅन रिपीट आय अँड एक्स हाऊ मेनी टाइम्स, मॅक्झिमम 2 or 3 times. ओके, कन्झिक्युटिव्हली म्हणजे एकानंतर एक कंटिन्युअसली तुम्ही आय आणि एक्स कितीदा रिपीट करू शकतात, मॅक्झिमम 2 किंवा 3 टाइम्स. जसं की इथे बघा, आय म्हणजे काय झालाय तुमचा 1, दोनदा तुम्ही आय घेतला तो काय झाला तुमचा 1 plus 1 म्हणजे काय झालाय 2. परत तुम्ही 3 लिहिण्यासाठी काय केला, आय 3 टाइम्स रिपीट केला. सो दिस इज युअर 1 plus 1 plus 1 is equals to 3. समजलं. 3 मग तुम्ही 4 असा का नाही लिहिला, आय आय आय, मग हा तुमचा 4 का नाही झाला, कारण इकडे रूल आहे दॅट यू कॅन रिपीट आय अँड एक्स ओनली हाऊ मेनी टाइम्स, 2 or 3 टाइम्स. म्हणून आपण 4 लिहिताना 4 टाइम्स आय रिपीट केला नाहीये. समजलं. मग 1 to 3 पर्यंत आलाय तुम्हाला लक्षात. 1 तर तुमचा आय लिहिलाय तुम्ही, बरोबर. सो 2 लिहिताना तुम्ही आय दोनदा रिपीट केलाय, 3 लिहिताना तुम्ही आय 3 टाइम्स रिपीट केलाय. मग आता 4 कसा लिहायचा, 4 साठी तुम्हाला सेकंड रूल अप्लाय करायचा. फर्स्ट रूल लक्षात आला ना, काय की whenever you are going to repeat I or X, every time you can repeat that I or X how many times, maximum 3 or 2 or 3 times, maximum 2 or 3 times तुम्ही I किंवा X रिपीट करू शकता. हा झाला तुमचा फर्स्ट रूल. ओके, सेकंड रूल काय आहे, आपल्याकडे सिम्बॉल्स तर 3 बघितली होती आपण स्टार्टिंगला. फर्स्ट सिम्बॉल काय होता तुमचा आय, दॅट मीन्स 1. सेकंड सिम्बॉल होता व्ही मीन्स 5 अँड थर्ड सिम्बॉल होता तुमचा एक्स मीन्स 10. सो हा व्ही का नाही रिपीट केला मी, असं फर्स्ट रूल मध्ये तुमचा व्ही चा का उल्लेख नव्हता, कारण यू कॅन नॉट रिपीट व्ही मोर दॅन 1. ओके, एका टाइम पेक्षा जास्त वेळा आपण व्ही रिपीट करू शकत नाही. हाच तुमचा रूल आहे दॅट वी कॅन नॉट रिपीट सिम्बॉल व्ही. दिस व्ही सिम्बॉल कॅनॉट बी रिपीटेड. हे 2 रूल लक्षात आले. पहिला म्हणजे तर काय, तुम्ही आय आणि एक्स हे दोघही सिम्बॉल कॉन्सिक्युटिव्हली 2 or 3 टाइम्स मॅक्झिमम रिपीट करू शकतात. त्यानंतर दुसरं काय होतं की तुमचा व्ही सिम्बॉल जो आहे तो तुम्ही रिपीट करू शकत नाही. मग आता आपल्याला 3 पर्यंत तर लक्षात आलं रोमन न्यूमरल्स कशी लिहायची, बरोबर. इंटरनॅशनल न्यूमरल्स 3 पर्यंत रोमन न्यूमरल मध्ये कन्वर्ट कशी करायची. आता आपल्याला बघायचंय 4, बरोबर. आपल्याला हे माहित आहे की 5 कसा लिहितात, बरोबर. 5 कसा लिहिलाय तुम्ही, ॲज व्ही, बरोबर. मग 5 मधून जर 1 मायनस केला, 1 कसा लिहितात तेही तुम्हाला माहित आहे, कसा, तुमचा आय. मग 5 मधून जर 1 मायनस केला तुम्हाला काय भेटतो 4. पण मग तो कुठल्या साईडला लिहायचा व्हीच्या, मग तोच तुमचा रूल आहे थर्ड रूल. जर तुम्ही स्मॉलर सिम्बॉल बिगर सिम्बॉलच्या लेफ्ट हँड साइडला लिहिला तर
तुम्हाला काय भेटणार आहे, तो स्मॉलर सिम्बॉल सबट्रॅक्ट केलेल्या बिगर सिम्बॉल मधून, बरोबर. आणि जर तुम्ही बिगर सिम्बॉलच्या राईट हँड साइडला स्मॉलर सिम्बॉल लिहिला तर तो काय होणार, ऍड होणार आहे, बरोबर. मग जर 4 लिहिताना तुम्ही V च्या लेफ्ट हँड साइडला I लिहिला तर तो काय होणार, तुमच्या V मधून I सबट्रॅक्ट होणार आहे. सो whenever you are going to write down V and I on the left side of that V, it will be subtracted from that V. म्हणजेच काय, हा V सिम्बॉल मधून I सिम्बॉल मायनस झाला, 5 मधून 1 मायनस झाला आणि तुम्ही लिहिला 4. सो तुमचा थर्ड रूल आहे, जेव्हा तुम्ही लेफ्ट हँड साइडला सिम्बॉल लिहिताय, लेफ्ट हँड साइडला म्हणजे काय होणार आहे, तो तुमचा सबट्रॅक्ट होणार आहे. आणि जेव्हा तुम्ही राईट हँड साइडला सिम्बॉल लिहिणार आहे बिगर नंबरच्या, बिगर सिम्बॉलच्या बाजूला स्मॉलर सिम्बॉल, तेव्हा तो काय होणार आहे, ऍड होणार आहे. आलं लक्षात. सो हाऊ यू आर गोइंग टू राईट डाउन 4 I V. Here this I is subtracted from V as we have written that I on the left hand side of that V. Got it? So 1 कसा लिहिलाय आपण, I. 2 कसा लिहिलाय, double I. 3 कसा लिहिलाय, I. Triple I लिहिलाय. 4 कसा लिहिलाय, I V. ना 5 तर तुम्हाला माहित आहे काय सिम्बॉल आहे 5 साठी, V. ओके. ना नेक्स्ट वन इज 6. आता 6 कसा लिहायचा आपल्याला, जसं की मी तुम्हाला थर्ड रूल मध्ये सांगितलं की बिगर सिम्बॉलच्या जर राईट हँड साइडला तुम्ही सिम्बॉल लिहिताय स्मॉलर, देन इट विल बी ऍडेड टू द बिगर सिम्बॉल. जसं इथे 5 च्या राईट हँड साइडला मी I लिहिलंय, बरोबर. सो इट विल बी ऍडेड टू 5. सो VI is nothing but your 5 plus 1, that is 6. Okay. So या V मध्ये हा I ऍड होतोय कारण आपण तो V च्या कुठल्या साइडला लिहिलाय, राईट हँड साइडला. सो दिस इज नथिंग बट युअर 6. Now 7. How you are going to write down 7? So VI 5 plus 1 is equals to 7. ओके. सो आता आपल्याला इथे आपला जो फर्स्ट रूल आहे तोही दिसतोय की तुम्ही I रिपीट केलाय, पण किती टाइम्स रिपीट झालाय, 2 टाइम्स. सो इट कॅन बी अलाउड. ओके. सो हे जर 2 टाइम्सच रिपीट झालाय म्हणजे तो अलाउड आहे. सो VIR इज नथिंग बट युअर 7. नाउ अगेन हाऊ यू कॅन राईट डाउन 8. VII. आता 5 plus 1 plus 1 plus 1 is equals to 8. How? As according to the rule number 3, जेव्हा तुम्ही बिगर नंबरच्या राईट हँड साइडला स्मॉलर सिम्बॉल्स लिहिताय, ते बिगर नंबर मध्ये काय होणार, ऍड होणार आहेत. So this I will be added to this V. So it becomes 8. Okay. Now we want to write 9. So again, why you have not written this 9 as B, I? Because according to your rule number 1, we cannot repeat this I more than 3 times. Okay, that's why we are going to subtract the 1 from x, so you will get 9. जसं आपण 4 साठी केलं होतं, आपल्याला 5 कसा लिहिता येतो माहित होता, मग 5 मधून जर 1 सबट्रॅक्ट केला की तुम्हाला 4 भेटत होता. तसंच आपल्याला इथे काय करायचंय, 10 कसा लिहितात ते माहित आहे. सो वी हॅव सबट्रॅक्टेड 1 फ्रॉम 10, सो यू विल गेट 9. बरोबर. सो जसं आपण रूल नंबर 3 मध्ये बघितलं की जर तुम्हाला सबट्रॅक्ट करायचं असेल तर तुम्हाला बिगर नंबरच्या लेफ्ट हँड साइडला लिहायला लागतो स्मॉलर सिम्बॉल. सो यू कॅन सबट्रॅक्ट द स्मॉलर सिम्बॉल फ्रॉम द बिगर वन. ओके. सो इथे तुम्ही 9 कसा लिहिलाय, IX is equals to 10 minus 1 is equals to 9. Okay. Now how you can write 10? 10 कसं लिहिता येईल तुम्हाला ऑलरेडीच माहित आहे, कारण की आपण स्टार्टिंगला 3 सिम्बॉल बघितले होते. त्याच्यामध्ये काय बघितलं,
I म्हणजे तुमचा 1, V म्हणजे तुमचा 5 आणि 10 म्हणजे तुमचा X. या 3 सिम्बॉल्स मिळूनच आपण कुठपर्यंत नंबर्स बघितली रोमन न्यूमरल्स आज 1 पासून 10 पर्यंत. आले लक्षात तुम्हाला रोमन न्यूमरल्स 1 पासून 10 पर्यंत? त्यासाठी आपण हे 3 रूल्स बघितले होते. ओके, आता आपण बघूयात 4th रूल काय आहे तुमचा. सो 4th रूल असा आहे, जर तुम्ही इथे 1 मायनस केला 5 मधून, बरोबर, मग तुम्ही 3 लिहिण्यासाठी असं नाही का लिहू शकत. 2 मायनस केला 5 मधून तर तुम्हाला 3 भेटतो, बरोबर. मग मी 5 मधून 2 मायनस केला, I मायनस केला 2दा, तर चालणार आहे का? तसंही 3 भेटतो. जसं की मी म्हटलं होतं, अकॉर्डिंग टू रूल 3 that if we want to subtract then we can write the smaller symbol on the left hand side. मग मी इथे I लिहून तो सबट्रॅक्ट करू शकते का? नाही. हाच तुमचा आहे रूल नंबर 4 that we cannot repeat the symbol I on the left hand side of a symbol V and X. म्हणजेच काय, तुमच्या रूल नंबर 4 मध्ये आहे की I तुम्ही रिपीट करू शकत नाही. कुठे? V आणि X च्या कुठल्या साइडला? लेफ्ट हँड साइडला. दॅट मीन्स जर इथे लेफ्ट हँड साइडला तुम्ही एकदाच लिहिलाय I, तसा तुम्ही तो 2दा लिहू शकतात का? नाही. जसं तुम्ही इकडे राईट हँड साइडला I इकडे एकदा लिहिलाय, इकडे 2दा लिहिलाय, इकडे 3दा लिहिलाय. In that way you cannot repeat it on the left hand side of a symbol V and X. Got it? So this is your rule number 4. First rule आला लक्षात. काय होता की I आणि X तुम्ही कितीदा रिपीट करू शकतात? मॅक्झिमम 2 or 3 times. You can repeat it consecutively. I and X how many times? 2 or 3 times. After that, you cannot repeat this V symbol. Okay, you cannot repeat this symbol V. And the third rule is, if you want to subtract the smaller symbol from the bigger symbol, you should write it on the left hand side of the bigger symbol. And if you want to add the smaller symbol to bigger symbol, you should write it on the right hand side. Okay. And your last rule is, you cannot repeat I on the left hand side of V and X. Okay, so we will write the Roman numerals from 1 to 10. बाळांनो, तुम्हाला आता 1 पासून 10 पर्यंतची ही सगळी रोमन न्यूमरल्स तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करायची आहेत आणि लर्नही करायची आहेत. ओके, आणि पुढच्या लेक्चर मध्ये आपण 11 पासून 20 पर्यंतची रोमन न्यूमरल्स बघूया. तोपर्यंत बाय बाय.